आजच्या जगामध्ये प्रॅक्टिकल हे खूप महत्त्वाचं आहे. ITI झालेल्या मुलाला जेवढा डिमांड आहे तेवढा प्रॉपर इंजिनियर झालेल्या मुलाला डिमांड नाही. काही गोष्टी अशा आहेत की जे पालक मुलांवर लागतात की मुलांना काय आवडतं हेच त्यांना माहिती नाही. ह्या मोबाईल पासून लांब नेणं मुलांनाच काय मोठ्या माणसांना सुद्धा त्याच्यापासून वेगळं काढणं खूप आता कठीण गोष्ट आहे. काही काही मुलांना तर अशी सवय असते की मोबाईल बाजूला ठेवायचा आणि अभ्यास करायचा. काही झालं की पहिला व्हिडिओ करा, नाही तो अपलोड करा. ही जी मागची पिढी होती त्यांनी कॅल्क्युलेशन ते हवेत करायचे. रडायला लागलं की आपण काय करतो, हा घे मोबाईल, गप्प बस. आपण गोष्टी ऐकत मोठे झालो, आपल्याला तिथून इमॅजिनेशनची सवय लागली. माझे पालक काय करतायत, मोठे काय करतायत, त्या पद्धतीने ते वाढत जाणार. बाहेर रस्त्यावर खेळताना किती मुलं दिसतात. पालकांच्यासाठीच आता खूप कठीण झालंय मुलांना शिस्त लावणं. पालकांचं स्वप्न असतं की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, की तुझे मार्क आहेत ते राहू देत, तुला काय स्किल येतं हे AI आता आपली काळाची गरज आहे तर ते शिकून घ्या. तर आजकाल मुलांना ऑब्झर्वेशन खूप कमी. करिअर वेगळं आहे, आवड वेगळे. डॉक्टर अमेय सुरेश गोडबोले हे दूरदृष्टी असलेले शिक्षण तज्ज्ञ आणि चिपळूण येथील गोडबोले क्लासेसचे संस्थापक. सलग 14 वर्षे SSC परीक्षेचा 100% निकाल लावण्याचा उल्लेखनीय विक्रम त्यांनी केला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. त्यामध्ये सकाळ आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्कार आणि मानद डॉक्टरेट याचा समावेश करावा लागेल. विद्यार्थ्यांप्रती, शिक्षकांप्रती आणि पालकांप्रती असलेली त्यांची निष्ठा आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरते. आज आपण डॉक्टर गोडबोले सर यांच्याशी आजची शिक्षण पद्धती, विद्यार्थी, सोशल मीडिया अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत. नमस्कार सर, नमस्कार आपलं खूप मॅडम. खूप स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. सर्वप्रथम आपण आज अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत असं मी म्हटलं, आणि त्याच्यातला खूप महत्त्वाचा विषय म्हणजे आत्ताची शिक्षण पद्धती हा आहे. तुम्ही इतकी वर्ष शिक्षण क्षेत्रात काम करताय, ज्ञानदानाचं काम करताय, तर तुमच्यापेक्षा कोण हे जास्त चांगलं सांगू शकेल की आत्ताच्या शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल सध्या आवश्यक आहेत? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं मला असं वाटतं की आत्ताचं जे शिक्षण आहे मुलांना जे मिळतंय, ते त्यांना खरोखरच जीवनासाठी तयार करतंय का? थँक्यू मॅडम. आजचा प्रश्न खूपच चांगला आहे. आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आपण थेरॉटिकल बेस जास्त करतोय. हं, पण मुलं जेव्हा इथनं शिकून बाहेर जातात तेव्हा त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज काहीच नाहीये. बरोबर. आणि आजच्या जगामध्ये प्रॅक्टिकल हे खूप महत्त्वाचं आहे. कारण साधारण जर आपण बघितलं तर आत्ता गव्हर्नमेंटने जी धोरणं आखलेली आहेत हं, त्याच्यामध्ये कौशल्य विकासावरती जास्त भर दिलेला आहे. करेक्ट. पण कौशल्य विकास हा आपण करतच नाही आहोत. काही बदल झालेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण क्युरिक्युलम बदलतोय, हं, त्याच्यामध्ये बदल बऱ्यापैकी आहेत. पण तेवढं मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज पाहिजे ते मुलांना अजूनही मिळत हं, नाहीये. हं, तर मला तरी असं वाटतं की प्रॅक्टिकल बेस्ड आपण काही करू शकलो हं, शिक्षण पद्धतीमध्ये तर ते मुलांना पुढे फायदेशीर होईल. हं, हं. म्हणजे अगदी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, ITI झालेल्या मुलाला जेवढा डिमांड आहे, तेवढा प्रॉपर इंजिनियर झालेल्या मुलाला डिमांड नाहीये. बरोबर. कारण त्याच्याकडे स्किल आहे, स्किल्स. जे दुसऱ्याकडे नाहीये. हं, हं. पण मग हे कौशल्याधिष्ठित शिक्षण जे हं. आपण म्हणतोय, तर त्यासाठी अजून काय प्रयत्न होणं अपेक्षित आहे शाळांकडून सुद्धा किंवा सरकारकडून? आता NEP नावाची जी होय. पॉलिसी आहे ती येऊ घातलेली आहे. पण मग त्याच्यामध्ये पण काय गोष्टी भर देऊन करायला हव्यात असं तुम्हाला वाटतं? NEPनी आत्ता टेंटेटिव्ह विचार केला तर खूप चांगलं केलेलं हं, आहे. हं. पण फक्त ती धोरणं रन करणं हे गरजेचं आहे. हं, म्हणजे वरती आपण फील्ड वर्क सगळं चांगलं करतो. हं, सॉरी आपण वरती जे काय पार्ट आहे किंवा हं. इम्प्लिमेंट करणं हे हां. गरजेचं आहे. आपल्याकडनं इम्प्लिमेंटेशनच होत नाहीये. जेव्हा इम्प्लिमेंटेशन होईल तेव्हा त्याचा फायदा होईल. आणि आत्ताही तोच प्रॉब्लेम आहे, की बरेचसे काही असे प्रोजेक्ट आहेत किंवा हं, फिजिकल एज्युकेशन आहे, हं, ज्याच्याकडे नाही लक्ष दिलं जात. हं, किंवा काही वॉटर सिक्युरिटीचं आहे, की ज्याच्यात मुलांना ॲक्चुअल जाऊन त्यात काम केलं पाहिजे किंवा पाणी हं, अडवा, पाणी जिरवा कसं करायचं? हं, हं. पण ते नाही केलं जात. तर त्याच्यावर जर का भर दिला, तर त्याचा फायदा नक्कीच मुलांना जास्त होईल. पण मग याच्यामध्ये शाळेनी आणि पालकांनी कसे प्रयत्न करावेत असं तुम्हाला वाटतं? शाळेनी मोस्टली आपलं रेग्युलर क्युरिक्युलममध्ये जर एखाद दुसरा जर का तास वाढवला, हं, तर त्याचा फायदा होईल. हं, आता काही शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये, की ज्या मुलांना कौशल्य विकासाकडे जरा जास्त भर देत आहेत. हं, म्हणजे उदाहरणार्थ पॉटरी बनवणं, हं. कार्पेंटरी बरोबर. ह्याच्याकडे भर देतात. पण काही शाळा आहेत ज्या नाही करत. तर त्याच्याकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर फायदा होईल. आणि दुसरं काय होतं, की अ, ह्या सगळे रन करण्यासाठी लागणारे अवर्स बरोबर. हे खूप महत्त्वाचे आहेत.
आणि पालकांचा जर विचार केला तर पालक आता पूर्णपणे बिझी आहेत. दोघंही कमवते आहेत. दोघांनाही काहीतरी करून चालवायला पाहिजे घर. म्हणून त्याच्यामुळे पालकांनी सुद्धा एक दिवस मुलांसाठी दिला, की बा त्यांच्याशी फक्त गप्पा मारा. आता मुलांचा प्रॉब्लेम काय झालाय, की ते बाहेर त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये राहतात. ते म्हणतील तेच त्यांना पूर्व दिशा वाटते. पण त्यांचा मित्र पण तेवढाच वयाचा आहे ना. बरोबर. मग तो बरोबर कसं सांगू शकतो? म्हणून जर का पालकांनी जर त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला, तर त्याच्यामुळे दोघांमध्ये एक चांगलं बॉन्डिंग होईल आणि त्या बरोबर. बॉन्डिंगचा फायदा मुलांना होईल. मला असं वाटतं ना, की शाळा ही जी संस्था एक असते, मुलं बरोबर. तिथे शिकायला जातात. तर शाळेला तुम्ही हे बदला आणि अशा-अशा गोष्टी आणा, हे हं. सांगून तिथे ते इम्प्लिमेंट होण्यासाठी लागणारा वेळ खूप आहे आणि बरोबर. त्यांना 500, 550, 1000 एक मुलांसाठी ते सगळं करणं राईट. हे थोडंसं त्रासदायक पण आहे. पण यासाठी पालकांनी सगळ्यात आधी काहीतरी पावलं उचलायला हवीत आणि आपल्या बरोबर. मुलांना किमान एक्सपोजर तरी द्यायला हवं, की आजचा रविवार आहे, तर तू हं. किमान हे एखादं वर्कशॉप करून बघ. तुला बरोबर. हे आवडतंय का? एक्सप्लोर करायला चान्स एक्सप्लोर द्यायला करायला. पाहिजे. मग राईट. त्याशिवाय पालकांना आणि मुलांनाही कळणार नाही, की त्यांची आवड होय. नेमकी कशात आहे. एखाद्या चित्रकलेच्या क्लासला म्हणा किंवा हं. एखाद्या तुम्ही म्हणताय तशा कुठल्यातरी कौशल्य विकसनाच्या क्लासला गेल्यानंतर त्या मुलाला कळेल, की अच्छा आपल्याला हे आवडतंय आणि आपण ह्याचा एक करिअर म्हणून पण विचार करू बरोबर. शकतो. अशा पद्धतीने मला वाटतंय पालकांनी काही गोष्टी अशा आहेत, की जे पालक मुलांवर लादतात, हं, की आता समजा मला डान्सला जायचंय, पण मला जायला मिळालं नाही, तर तू बरोबर. डान्स क्लासला जा. हं, हं. मला क्रिकेट अकॅडमीमध्ये जायचं होतं, पण मला मिळालं नाही, तू जा. ह्या ज्या गोष्टी ज्या लागतात ना, त्यापेक्षा मुलाला काय आवडतं ह्याच्याकडे हां, लक्ष द्या. लक्ष द्यायला आणि हवं. आत्ताचा म्हणजे प्रॉब्लेम असा झाला मॅडम, की मुलांना काय आवडतं हेच त्यांना माहिती नाहीये. कारण बऱ्याचशा वेळेला जर आपण बघितलं तर मुलांचा अर्धा वेळ शाळेत जातो, उरलेला वेळ क्लासेसला जातो हं, आणि उरलेला वेळ मोबाईलमध्ये जातो. मोबाईल. तर थोडा मोबाईल लांब झाला, तर कदाचित मुलांना कळेल, की बा मला काय आवडतंय. हं, हा हं. छोटासा ड्रॉबॅक आहे. करेक्ट. तुम्ही आता मोबाईलचा विषय बोललात, हं. तर ह्या मोबाईलपासून लांब नेणं, मुलांनाच काय मोठ्या माणसांना बरं. सुद्धा त्याच्यापासून वेगळं काढणं खूप आत्ता कठीण गोष्ट आहे. पण आत्ता आपण मुलांबद्दल बोलतोय म्हणून. तर कसं ह्यावर आपण काय उपाय करू शकतो? थोडंसं मुलांना त्याच्यापासनं वेगळं करून आपण त्यांना वेगळं काहीतरी खाद्य पुरवावं यासाठी? खरं तर मुलांना जो मोबाईल हातामध्ये आला, तो चुकीच्या वेळेला आला. म्हणजे जेव्हा लॉकडाऊन लागलं, तेव्हा काही मुलं 2रीत होती, 3रीत होती. हं, तर त्यांना ते व्यसन लागलं. बरोबर. म्हणजे ॲक्चुअली मी सवय वगैरे नाही म्हणणार, कारण हं. व्यसनच योग्य शब्द आहे ह्याला. हं, हं. आणि जे काय आपल्याला ऑडिओ व्हिज्युअल दिसतं किंवा हं, कलरफुल दिसतं, ह्याच्याकडे आपण पटकन अट्रॅक्ट होतो. तर त्याच्याकडे मुलं अट्रॅक्ट झाली. हं. आणि ते अट्रॅक्ट झालेली असल्यामुळे त्यांना तिथनं लांब काढणं किंवा पूर्ण तो मोबाईल सोड हे थोडं अवघड आहे. हं, हं. पण तुम्ही त्यांचा वॉच टाईम कमी करू शकता, की बा तू स्क्रीन टाईम किती आहे तुझा? तू किती वेळ बघतोयस? ते जरा कमी कर. बरोबर. दुसरं आहे, की आपण मुलांवर कंट्रोल नाही ठेवू शकत, की बा तो Googleवर नक्की काय सर्च करतोय. हं, हं. कारण मुलं फ्रँकली स्पीकिंग आपल्यापेक्षा 4 पावलं पुढे पुढे आहेत. आहेत. आणि आज आपण हे बघतोय. कारण एखादी गोष्ट जर का आपण म्हणलं, की "अरे हे बघ माझ्या मोबाईलला काय झालं?" तो मुलगा पटकन सॉल्व्ह करून देतो. म्हणजे इव्हन आता आम्हाला सुद्धा, आम्हाला जर काही अडचण आली, की आम्ही क्लासच्या मुलांना विचारतो, की "अरे जरा बघ." बरोबर. तो पटकन विदिन फ्यू सेकंड्स तो करून देतो. आणि हे गौरवलं जातं म्हणजे भूषणाने एक्झॅक्टली. सांगितलं हां. जातं खरं तर ती गोष्ट अजिबातच राइट. कौतुक करण्यासारखी की नाहीये. माझ्या मुलाला मोबाईलमधलं एवढं मोबाईलमधलं कळतं. येतं. तर त्यांना स्क्रीन टाईम कमी केला हं, आणि तुला काय आवडतंय ते तू कर. अगदी एक साधं बेसिक, की बा आधी तू पुस्तकं वाच, हं, जी मुलं वाचत नाहीयेत. म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे, की मुलांकडे टेक्स्टबुक आहेत, त्या जुन्या आहेत हं. आणि मुलं त्या टेक्स्टबुककडे कधी बघतच नाही. बरोबर. मग जर तुम्ही वाचलंच नाही, तर तुमचा काय उपयोग आहे? आणि मुलांना ज्या इन्फॉर्मेशन मिळतात, त्या बऱ्याचशा एडिटेड असतात, हं, हं, चुकीच्या असू शकतात, हं, की त्या इन्फॉर्मेशनमुळे सुद्धा मुलांचं थोडंसं दिशाभूल होऊ हं, शकते. हं. पण मग ह्या सगळ्या मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या जगात ही मुलं वावरतायत हं, आणि आपसुकच त्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मनस्थितीवर, त्यांच्या वागणुकीवर आणि त्यांच्या दैनंदिन सगळ्या गोष्टींवरती होतोय. बरोबर. तर तो कुठे-कुठे दिसून येतो? आता तुम्ही मुलांमध्ये नेहमी वावरत राइट. असता, सातत्याने तुम्ही त्यांच्याबरोबर काम करता. तर तुम्हाला असं कधी जाणवतं, की ह्या मुलाची ही वागणूक या गोष्टीमुळे बदललेली आहे असं? असं ॲक्चुअली भरपूर वेळेला होतं. म्हणजे जेव्हा आम्ही ट्रिप्स वगैरे नेतो, हं, हं. मग एक साधारण कोरोनाच्या आधी जेव्हा आम्ही ट्रिप्स नेतो, हं. मुलं मोबाईल आणायची, पण मोबाईलमध्ये कमी आणि मुलं बाकीच्या ह्याच्यात एन्जॉय जास्त. करायची. हं. म्हणजे आता मुलांचा एक साधा बेस्ट टाईम असतो, हं, हं. की बा ट्रिप नेली, की आम्ही बसमध्ये उभे राहून नाचणार. हं. हे म्हणजे आपण शाळेत होतो तेव्हा पण हे केलेलं आहे. करायचं. तर बरोबर. ते मुलांना ते खूप आवडतं.
तर तो जो प्रकार आहे तो मुलं करायची, पण आता मुलं नाही करत. आता ते ग्रुप बनवतात, खेळत बसतात ऑनलाईन गेम्स. तेवढा नाही होत. दुसरा प्रॉब्लेम असा झाला आहे, की मी अभ्यास कधी संपवतोय आणि मी मोबाईल कधी हातात घेतोय. बरेचसे पालक म्हणतात, की बा तू एवढा वेळ जर का तू अभ्यास केलास तर मी तुला 10 मिनिटं मोबाईल देईन. मग माझा अभ्यास होऊन मी मोबाईल कधी घेणार? बरोबर. काही काही मुलांना तर अशी सवय असते, की मोबाईल बाजूला ठेवायचा आणि अभ्यास करायचा. कॉन्सन्ट्रेशन नाही होत. शक्यच नाही. आणि दुसरा त्यांचा प्रॉब्लेम असा झालाय, की ते स्वतःचे स्वतः म्हणजे ज्याला आपण सेल्फ सेंटर्ड म्हणतो तसे झालेत. आजूबाजूला काय चाललंय मला घेणं देणं नाहीये. कुणी काय केलं मला घेणं देणं नाहीये. आणि सगळ्यात मोठा त्यांची मजा अशी झाली आहे, की काही झालं की पहिला व्हिडिओ करा, नाही तो अपलोड करा. म्हणजे हे जे काही चेंजेस आहेत हे खूप बरोबर. घातक आहेत, की जे हे आपल्या फिअर ऑफ मिसिंग आउट ज्याला म्हणतो, एक्झॅक्टली फोमो जो आहे. तसा झालाय. आणि आपल्या देशासाठी सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. कारण जर का आपण एकमेकाला मदत नाही केली तर आपण इथं पुढे जाऊ शकत नाही. नाही, खरंय. आणि आपलं जे व्हिजन आहे म्हणजे जे आत्ताच्या गव्हर्नमेंटनी ठेवलेलं आहे, की बा 2047 पर्यंत आपण एक सुपर पॉवर व्हायला पाहिजे. तर त्या व्हिजन मध्ये हा मोबाईल कुठेतरी अडथळा येतो. बरोबर. आणि आपल्या देशामध्ये तरुणांचा देश म्हणूनच आपल्या बरोबर. देशाला ओळखलं जातं. आणि तरुण पिढी जर अशी व्यसनाधीन होत असेल मोबाईलच्या हो. मागे, तर ही खूप काळजी करण्यासारखी काळजी बाब आहे करण्यासारखी नक्कीच. आहे. आणि तुम्ही म्हणताय तसं याचा परिणाम वागणुकीवर तर होतोच, बरोबर. पण मेंदूच्या विकासावर सुद्धा नक्कीच याचा परिणाम होत खूपच असणार आहे. होतो. अगदीच 2-3 वर्षाचं मूल सुद्धा आपण बघतो की ते मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेलं बरोबर. असतं. म्हणजे जेव्हा मेंदूची वाढ होण्याचं वय आहे, हम्म. तेव्हाच जर तुमच्या हातात असं एखादं डिव्हाइस असेल, तर किती बरोबर. घातक हे ठरू शकतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? बऱ्याचशा वेळेला ऍक्च्युली असं होतं, की आपण आपल्या मुलांना वेगवेगळ्या क्लासेसला पाठवतो, की त्या क्लासमध्ये मुलांना आपण कॅल्क्युलेशन शिकवतो. बरोबर. ह्याची का गरज पडली? आता आपली जी मागची पिढी होती त्यांनी कॅल्क्युलेशन ते हवेत करायचे. आपल्या मुलांना अगदी कॅल्क्युलेटरच लागतो, कारण आपण आपल्या मेंदूलाच गंजवायला लागलो. बरोबर. आणि या मुलांमध्ये होतं, कारण मी मगाशी म्हणलं तसं, की त्यांना ऑडिओ आणि व्हिज्युअल त्यात सुद्धा कलरफुल हे त्यांना जरा जास्त अप्रोच होतं. अट्रॅक्ट करतं. आणि मग हा जर का प्रॉब्लेम होत असेल तर त्यांचा जो काही विकास आहे किंवा 3D पिक्चर्स तयार करणं डोक्यामध्ये ह्याच्यात कुठेतरी प्रॉब्लेम होतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे पुढे 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 जसे ते जातात तसं त्यांना इमॅजिनेशन पॉवर कमी होते. मग हा तर आत्ताचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही मुलांना कितीही सांगा, की अरे हे पिक्चर असं आहे, ह्याचं जर का 3D इमेज केली तर लेंथ इकडे येते, ब्रेड तिकडे येते, त्यांना नाही कळत. नाही कळणार. आपल्याला ड्रॉच करायला लागतं. पण तेच आपण इमॅजिन करू शकत होतो. पण हा एक सगळ्यात मोठा आत्ताचा ड्रॉबॅक आहे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, जी लहान लहान मुलं आहेत, रडायला लागलं की आपण काय करतो, हा घे मोबाईल, गप्प बस. तो गप्प नाही बसत, तो मोबाईल पाहिजे म्हणून अजून रडतो. त्याला माहितीये मी रडल्यानंतर मला मोबाईल मिळतोय. त्या मुलाला कसं कळतं, की बाई युट्यूब इकडे आहे, मला आवडता व्हिडिओ इकडे आहे. त्यामागचं रिझन आहे त्याला ते आयकॉन्स लक्षात राहतं. म्हणजे थोडक्यात परत तो तेवढाच फक्त पाथ लक्षात ठेवतोय, बाकी त्याला काही घेणं देणं नाही. नाहीये. बरोबर. म्हणून हे आपण कुठेतरी स्टॉप करायला पाहिजे. इमॅजिनेशनचा तुम्ही जो मुद्दा बोललात तो किती महत्वाचा आहे. आपण गोष्टी ऐकत मोठे झालो. आपल्याला होय. तिथून इमॅजिनेशनची सवय लागली. बरोबर. आपण सगळं इमॅजिन करत करत मोठे झालो. आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला तेच उपयोगी पडतं. एखादी होय. गोष्ट आधी डोक्यात तयार करणं, त्याच्याबद्दलचं सगळं मग पुढे रंगवत जाणं, आणि हा खूप आनंददायी होय. अनुभव आहे खरं तर. आणि त्याला ही नवी पिढी मुक्ती आहे होय. याचं खूप वाईट वाटतं. पण मला असं वाटतं की त्यामध्ये मुलांची चूक कितपत म्हणावी, कारण त्यांना दिवसभर आपले आई वडीलच एखाद्या डिव्हाइसच्या समोर बसलेले दिसतात, एकतर लॅपटॉप नाहीतर बरोबर. मोबाईल. मग त्यांनी काय यासाठी करावं? तर पालकांनी मुळात त्यांच्या समोर हे कसं टाळलं पाहिजे आणि ते किती महत्वाचं आहे? खरं तर चूक आपलीच आहे. कारण आपण जेव्हा घरात जातो तेव्हा आपण पहिलं काय करतो, मोबाईल ओपन करतो. पहिलं आपण WhatsApp चेक करतो. बरोबर. मुलं तेच बघणार आहेत. माझे पालक काय करतायत, मोठे काय करतायत, त्या पद्धतीने ते वाढत जाणार आहेत. आपणच जर का त्यांना सवय लावली, की बा हात-पाय धु किंवा जेवायला बस, जेवताना मोबाईल, टीव्ही बघायचा नाही, मी पण बघत नाही, तू पण बघू नको नकोस. बघू. घरात आल्यानंतर जर आपण एखादं पुस्तकच ओपन करून बसलो, मुलं ते करतील. जेवढं आपण त्या मोबाईलच्या मागे लागू, तेवढा आपल्याला त्याचा प्रॉब्लेम होईल. बरोबर. आता बघा एक साधं एक्झाम्पल सांगतो. जर का एखादं रील्स जर चालू झाली, तर आपण सुद्धा ते रील बघत बघत आरामात 2 तास जातात. म्हणजे आपण सुद्धा थोडेसे त्याच्यामध्ये ॲडिक्टेड होतो. पण आपण मोठे असल्यामुळे आपण पटकन त्यामधनं बाहेर येऊ शकतो. पण मुलांना ते नाहीये सवय. त्यांना ते तेवढी मॅच्युरिटी नाहीये, म्हणून ते त्यात अजून खोल जातात. बरोबर. आणि बरीचशी मुलं तर अशी आहेत, की जर मोबाईल मिळाला नाही तर ती वेडी होतात. नाही त्यांना मोबाईल अगदी बघायलाच नाही, पण असं खिशात तरी पाहिजे. तशी ही मुलं आहेत.
आणि ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये होणार आहे. कारण आता पण म्हणजे आम्ही जेव्हा बघतो रस्त्याने चालताना ते कंटिन्युअसली चॅटिंग करत असतात बरोबर. किंवा काहीतरी टाईप करणं किंवा काहीतरी बघणं. मग एवढा जो काय ओव्हरलोड आहे त्याचा पूर्णपणे हम्म, प्रॉब्लेम त्यांना होणार आहे. हम्म, आपण कसं आता आपण पिढी आपली बाहेर निघालेली आहे, बरोबर. पण आपण जर का त्यांना सवय लावली की अरे तू हे कर, तू हम्म, पुस्तक वाच, तू हम्म, बाहेर जा, तू खेळ, ह्याचा फायदा होईल. आता तुम्हीच सांगा बाहेर रस्त्यावर खेळताना किती मुलं दिसतात आपल्याला? नाहीच. जवळपास नाहीच. जवळपास नाही. आम्ही कोकणातनं आलोय, पूर्वी आम्ही दगड उचलून आंबे पाडायचो. हम्म, आता तर ते आंबे पाडतानाही मुलं दिसत नाहीयेत. दिसत नाहीत. खरंय. एवढी वाईट कंडिशन आहे. मे महिना आला की आम्ही लोक जवळपास दिवसातले 7-7, 8-8 तास खेळायचो. बरोबर. म्हणजे घरचे फोन करायचे की आता येतोयस की बाहेरच राहतोयस. आत्ताच्या मुलांना सांगायला लागतं की अरे आता जावा, जा. खेळा. एवढा प्रॉब्लेम झालाय. खरंय. पण मग या सगळ्यात असं तुम्हाला वाटतं, की पालकांच्यासाठीच आता खूप कठीण झालंय मुलांना शिस्त लावणं? कठीण असं नाही म्हणता येणार. आहे सोपं. हं, फक्त पालकांचं शेड्यूल हेक्टिक झालंय. हं, ते त्यांनी कुठेतरी कमी केलं पाहिजे. हं. आणि ते हेक्टिक होण्यामागचं जबाबदार आपण आहोत. आपण आपल्या गरजा वाढवल्या. बरोबर. आपल्या गरजा वाढवल्या की ऑटोमॅटिकली आपल्याला पैशाचा फ्लो वाढवायला लागतो. हं, नाही तो जसा वाढत जाईल तसं आपल्याला इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली आपण त्यामध्ये गुंतत जातो. बरोबर. मग बॉसचं प्रेशर किंवा कामाचं प्रेशर, मग ह्याच्यामध्ये मुलांकडे दुर्लक्ष होतं. तर गरजा कमी केल्या हं, किंवा बाकीचं कमी केलं तर त्याच्यामध्ये आपण मुलांकडे नीट लक्ष देऊ शकतो. आणि पालकांचंही कुठेतरी चुकतंय. कारण पूर्वी काय असायचं की बा आई किंवा वडील वडील बाहेर जात आहेत तर आई घरात असायची, हं, आजी आजोबा असायचे. हं, हं. मुलांकडे लक्ष दिलं जायचं. कुठे जातोयस, कधी आलास, उशीर का झाला? बरोबर. आता मुलांना विचारणारच कोण कोणी नाहीये. नाहीये. हं, मुलगा घरात येतोय, जेवतोय, जातोय. हं, हं. कधी घरात आला, कधी गेला, फक्त मेसेज टाकला जातो की मी घरी आलो. जाताना मी क्लासला चाललो किंवा मी खेळायला चाललो. संपलं. मग एवढंच फक्त कम्युनिकेशन राहतं. मग कम्युनिकेशन वाढवलं पाहिजे हं. पालकांनी. पण मग या सगळ्या कॉम्पिटिशनच्या आणि ह्या सगळ्या पैसे कमवण्याची गरज हं. भासू लागल्याच्या या सगळ्या जगामध्ये पालकांनी कसा वेळ म्हणजे ते शक्यच हं. नाहीये. त्यांनी कितीही त्यांना मनापासून वाटलं, बरं. तरी ते खूप मुलांसाठी वेळ सध्या काढणं हं. हे शक्य नाहीये. पण मग काहीतरी छोटे उपाय पालक करू शकतात. काहीतरी गोष्टी अशा करू हं. शकतात, की ज्याने मुलांनाही असं वाटेल, की माझ्या भावविश्वात माझी आई, माझे वडील इंटरेस्ट घेतायत. खरं. तर त्यासाठी काय इमिजिएट उपाय असे आहेत जे पालक करू साधारण आत्ता शकतात? आपण जे विचार करतो की बा माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, हं, इंजिनियर झाला पाहिजे. हं, तर ह्या फील्ड सोडून 37,000 फील्ड आहेत. हं. अगदी म्हणजे बेसिक विचार केला तर भाजी विकणारा हा सुद्धा एक फील्ड आहे. बरोबर. तर इथपासनं टॉपपर्यंत सगळ्या फील्ड आहेत. हं, आत्ताच्या जगामध्ये पैसे कमवणं अवघड नाहीये, पण चांगल्या मार्गाने कमवणं अवघड आहे. हं, मग मुलांना जर आपण ते बिंबवलं, की बा काय तू करू शकतोस, हं, तुझं कौशल्य काय, तू पुढे जाऊन काय करू शकतोस, हं, हं. तर त्याचा त्याला फायदा जास्त होईल. बरोबर. बरीचशी मुलं असतात ज्यांचं म्हणजे पालकांचं स्वप्न असतं, की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. हं, पण ॲक्च्युअल तो मुलगा एवढा चांगला बोलतो, की तो परफेक्ट मार्केटिंगचा माणूस असतो. पण मग जर का त्याला त्या साईडला टाकलं तर त्याचा फायदा जास्त होईल. बरोबर. काही मुलं हे मेडिकलला जातात. पण रक्त बघितल्यानंतर चक्कर येऊन पडते. मग रक्त बघून जर का तुम्ही चक्कर येऊन पडताय, तर तुम्ही मेडिकलला नाही जाऊ शकत. बरोबर. तुमची कुठलीतरी वेगळी फील्ड आहे. तर ते आधी मुलांना कळलं पाहिजे हं, आणि हं. पालकांना कळलं पाहिजे, की बा माझा मुलगा काय करू शकतो. करेक्ट. आत्ताचा विचार केला तर सायन्स, कॉमर्स, आर्ट्स तिन्ही फील्ड इक्वल आहेत. हं. फक्त मुलगा किती डीप नॉलेज घेतो ह्याच्यावर अवलंबून बरोबर. आहे. तुम्ही आत्ता म्हणालात बोलताना, की कुठलं करिअर निवडायचं हं, यासाठी योग्य निर्णय व्हायला पाहिजे. आवड बघून, कल बघून हं. ह्या गोष्टी ठरवल्या गेल्या पाहिजेत. कारण पुढे आयुष्यभर तुम्ही एखादं करिअर निवडलं बरोबर. तर तुम्हाला त्याच्यामध्ये काम करावं लागतं. हं, अगदी क्वचित असं होतं, की कुणीतरी स्विच करतं, हं. अगदीच वेगळं फील्ड एक्सप्लोअर करतं. पण सहसा असं काही होत नाही. होत नाही. त्यामुळे ते खूप वाईजली निवडलं पाहिजे. मग त्यासाठी बाजारामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे कल चाचण्या असतील हं, किंवा इंटेलिजन्स टेस्ट असतील, अशा काही चाचण्या मानसशास्त्रीय हं, दृष्टिकोनातून बनवलेल्या उपलब्ध आहेत. मध्यंतरी मला वाटतंय सरकारनी सुद्धा 10वीच्या नंतर अशी हं. टेस्ट करून घेतली होती मुलांची. म्हणजे होय, मला होय, आठवतंय होय. की माझ्या 10वी नंतर मी अशी चाचणी दिली होती. तर अशा ज्या टेस्ट आहेत त्याचा खरंच किती उपयोग होतो? त्या पालकांनी त्याचा विचार करावा का? तुम्हाला काय वाटतं? साधारण ह्या ज्या काही टेस्ट आहेत, हं, हं. ह्या शाळेमध्ये सुद्धा घेतल्या जातात. हं, बऱ्याचशा शाळा स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन करतात. हं. आणि ह्याच्यामध्ये अजून एक फायदा असा होतो, की साधारण तुमच्यासमोर 5 दरवाजे आहेत. हं. त्यातले 2 दरवाजे तुमचे नाहीयेत.
ओके. तुम्हाला फक्त 3 पैकी काहीतरी चूज करायचंय. तर जी आपण 100% एनर्जी 5 वर लावणार आहोत तर ती आपण 3 वर लावू शकतो. करेक्ट. त्याचा आपल्याला फायदा होतो कारण टेंटेटिव्ह जर आपण विचार केला तर आपण किती वर्षात शिकतो? 11वी 12वी आणि पुढे जे काय आपलं करिअर ग्रॅज्युएशन आहे, आणि हे. ग्रॅज्युएशन आहे ते म्हणजे साधारण एक 8 ते 10 वर्ष आपण शिकतो बरोबर. आणि 10 वर्ष आपण जे शिकतो त्याच्यावरती आपण 40-50 वर्ष जगणार. करेक्ट. म्हणून आपला जो पाया आहे तो भक्कम पाहिजे आणि म्हणून या ज्या कलक चाचणी आहे ती खूप फायदेशीर आहे की जेणेकरून मुलाला एक्झॅक्ट आयडिया मिळते, पालकांना आयडिया मिळते की बा माझा मुलगा काय करू शकतो की माझ्या मुलाची क्षमता काय. बरोबर. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. काही मुलं स्पोर्ट्समध्ये चांगले आहेत, काही मुलं फिटनेस खूप त्यांचा मस्त आहे जे आर्मीमध्ये वगैरे जाऊ शकतात. काही मुलांचा फिटनेस तेवढा नाहीये जे पोलीस भरतीत जाऊ शकतात. बरोबर. अशा भरपूर सारे ऑप्शन आहेत आपल्याकडे. काही आता मेडिकलमध्ये जर तुम्ही विचार केला तर प्रत्येकाचं एकच टार्गेट असतं मला MBBS व्हायचंय. पण MBBS होऊन कितीतरी दुसऱ्या फील्ड आहेत. ऑपरेशन थिएटर मॅनेजमेंट आहे बरोबर. ज्याला आता माणसं मिळत नाहीये. बायोमेडिकल इंजिनिअरिंग सारखी सुद्धा एक बरोबर. वेगळी अशी विंग आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बायोलॉजी आणि इंजिनिअरिंग या इंजिनिअरिंग. दोन्हीचं फ्युजन होय. शिकू शकता. अशा खूप ते गोष्टी तर आहेत. आता वाढणारी फील्ड आहे. हो. म्हणजे फ्युचरमध्ये एवढा डिमांड आहे या फील्डला करेक्ट. की मुलं म्हणजे त्याच्यात जर आता गेली त्यांना सुरुवातीला स्ट्रगल आहे अजून एक 5 ते 6 वर्ष पण त्यानंतर एकदम सोन्याचे दिवस आहेत त्यांना. ऑप्टिक्स आहे. ऑप्टिक्सला म्हणजे मुलांच्या डोक्यात एवढंच असतं चष्मे बनवणे. पण चष्मे बनवणे हे ऑप्टिक्स नाहीये. वेगवेगळ्या काचा आहेत. प्रेशर, टेम्परेचरला त्या सस्टेन व्हायला पाहिजेत. त्या बनवणं. त्याच्यामध्ये मास्टर्स डिग्री पर्यंत आहेत कोर्सेस. बरोबर. तशा बऱ्याच कोर्स आहेत. इव्हन आपली जी पद्धती आहे म्हणजे भारतीय पद्धती तर ती युरोपियन पद्धतीपेक्षा खूप चांगली आहे. कारण आपण काय करतो एखादा जर का आपण सम सॉल्व्ह करायला देत असू तर आपण त्या सम मध्ये फॉर्म्युला वगैरे काही देत नाही. मुलांनी तो फॉर्म्युला पुट करायचा आहे म्हणजे ऍप्लिकेशन आहे, तो सॉल्व्ह करायचा आहे, कॅल्क्युलेशन आहे आणि फायनल आन्सर आहे. युरोपियन पद्धतीमध्ये फॉर्म्युला असतो. तुम्हाला काय करायचंय की तो फॉर्म्युला घ्यायचा आहे, व्हॅल्यूज पुट करायच्या आहे, झालं. त्याच्यामुळे जे मॅक्झिमम गणितज्ञ आहेत ते आपल्या इथनं तयार होतात. बरोबर. मी मध्यंतरी अशीच गोष्ट ऐकली की इंजिनिअरिंग पेक्षा किंवा इंजिनिअरिंग मधल्या पोस्ट ग्रॅज्युएशन पेक्षा सुद्धा MSc मॅथमॅटिक्सला खूप सध्या व्हॅल्यू आहे आणि पुढे ते फील्ड खूप वाढणार आहे. तर असे अनेक फील्ड्स आहेत ज्याचा अभ्यास करून ज्याची माहिती घेऊन पालक आपल्या मुलांना त्या बाजूने वळवू शकतात. पण असं मार्कांवरतीच फक्त भर देणं आणि एका रॅट रेसमध्ये आपल्या मुलांना ढकलणं हे कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? तुमचा ऍक्च्युली मगाचा मुद्दा खूप चांगला होता की फक्त इंजिनिअरिंग पेक्षा आपण जर का होम सायन्सेसला मुलांना पाठवलं की BSc MSc मॅथ्स आहे, फिजिक्सला मुलं नाहीये. म्हणजे 5 मुलं असतील तर 3च मुलं मास्टर्सला जातात. ही आत्ताची परिस्थिती आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या फील्ड कुठेतरी आता बंद होत आल्या. बरोबर. बेसिकली ह्या सगळ्या रिसर्च फील्ड आहेत आणि आता रिसर्चला आपल्याकडे माणसं नाहीये. जी चांगली मुलं आहेत, जी होतकरू आहेत ते देश सोडून निघून जातात. करेक्ट. जे ह्या देशात राहतात त्यांना आपल्याला अजून अपग्रेड करायला लागणार आहे. आणि ह्याचं सगळ्यात पहिलं जे आहे की मार्क. तर मार्क कशाला आपल्याला लागतात की 10वीच्या नंतर ते एक प्रकारचं म्हणजे मला असं वाटतं की ते एक एंट्री पास आहे की तुला कुठे जायचंय. तर तुला 11वीला सायन्सला जायचंय, कॉमर्सला जायचंय, आर्ट्सला जायचंय तर तो गेट पास आहे. बाकी त्या मार्कांचा उपयोग नाहीये पण तुझं नॉलेज काय, टॅलेंट काय त्याच्या बेसवर तू जगतोस. बरोबर. आता जर का तुम्ही कंपन्यांमध्ये गेलात तर ते काय म्हणतात की तुझे मार्क आहेत ते राहू देत, तुला काय स्किल येतं हे सांग. बरोबर. तू मल्टीपर्पज काय करू शकतोस हे सांग. अगदी खरं आहे. आणि आपण लोक अजूनही मार्कांच्या मागे पळतोय आणि मार्क कसे मिळवले जातात तर घोकमपट्टी करूनही मार्क मिळवले जातात. त्याचा उपयोग काय. बरोबर. आपण जर का व्यवस्थित ती कन्सेप्ट समजून घेतली त्या कन्सेप्टवर जर भर दिला तर ते आयुष्यभर आपल्या डोक्यात राहील. आता काही गणित अशी असतात की एक गणित सोडवायला तुम्हाला 3 ते 4 मेथड आहेत. पण मुलं एकाच मेथडने विचार करतात का तर त्यांना तेच कळतं आणि ते तेवढंच पाठ करून जातात. आता मला नाही वाटत गणिती पाठ करायचा विषय आहे. अजिबातच नाही. खरं. पण हाही खूप मोठा ड्रॉबॅक आहे आपला. म्हणून मार्क ह्याच्यापेक्षा आपल्या मुलाला काय येतंय, आपल्या मुलाचं लायकिंग कुठे आहे आणि आपल्या मुलाला ती कन्सेप्ट कितपत समजली आहे हे कळलं पाहिजे. माझ्याकडे एक विद्यार्थी होता, गणित त्याला काहीच कळायचं नाही पण GST नवीनच इंट्रोड्यूस झालेला. त्याला GSTचं एकदम परफेक्ट नॉलेज होतं. म्हणजे बाकीच्या मुलांपेक्षा तो लवकर सॉल्व्ह करायचा. मग मी त्याला एकदा विचारलं की म्हणलं का रे तुला एवढं कसं काय GST कळतं, बाकी तुला अरिथमेटिक प्रोग्रेशन कळत नाहीये, प्रोबॅबिलिटी कळत नाहीये. मग तो बोलला की सर हे मी रोज माझ्या घरात बघतो. GST आहे ते माझ्या घरात आहे आणि आमच्या घरात बिझनेस आहे आणि शेवटी तो कॉमर्सला गेला आता तो चांगला टॉप करतोय कारण त्याचं डोकं तिकडेच आहे.
पण त्याच्या पालकांनी तो डिसिजन घेतला की नाही, माझ्या मुलाला मला सायन्सला नाही सायन्स. पाठवायचं. पण असे पालक किती आहेत? करेक्ट. IIT बॉम्बेचं आपण बघितलं मागच्या हम्म. ह्याच्यात, तर 30% मुलांना तिथे जॉब्सच मिळाले नाहीत होय. आणि कंपन्या आल्या पण त्यांना कोणी हायरच केलं नाही. नाही. जर IIT बॉम्बे सारख्या इतक्या काय म्हणतात प्राईम प्रतिष्ठित. इन्स्टिट्यूट आहे आपल्या हो. देशातल्या, तिथे अशी परिस्थिती असेल, तर कौशल्य विकसनावर आपण अजूनही भर दिला नाही तर बाकीच्यांची काय अवस्था होणार आहे हे तेच. अगदीच आपल्याला कळू शकतं. मला तुम्हाला विचारायचं होतं, आपण इतका वेळ मोबाईल, सोशल मीडिया या सगळ्याच्या दुष्परिणामांबद्दल बोललो. पण आत्ता जो धगधगता विषय आहे सगळीकडे एआय, हम्म. तर त्याचे तोटे अर्थात आहेत, पण फायदे सुद्धा आपल्याला बरेच दिसून आहेत. येतात. होय. तर हे काही मोबाईल शिवाय आणि डिव्हाइसेस शिवाय शक्य नाही होत. बरोबर. पण मग ह्या सगळ्याकडे बघण्याचा विद्यार्थ्यांचा अप्रोच कसा असला पाहिजे? साधारण आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं ते शिका. हम्म. एआय आत्ता आपली काळाची गरज आहे, तर ते बरोबर. शिकून घ्या. किंवा अजून काही नवीन डिव्हाइसेस येणार आहेत, टूल्स येणार आहेत, ते शिकून घ्या. हम्म. पण त्याचा तेवढाच वापर करा. त्याच्यामध्ये फार भारावून जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही एखादी नवीन गोष्ट करता, ती केल्यानंतर तुम्हाला खूप मजा वाटते. बरोबर. मी अजून ते करीन, मी अजून ते करीन. आणि त्याच्यामध्ये मुलं पूर्णपणे भारावून जातात, आउट ऑफ द ट्रॅक जातात. हम्म. मग एवढं करू नका, की तुम्हाला जेवढी त्याची गरज आहे तेवढाच वापरा. आणि माझं तरी असं मत आहे, की जरा बाहेर ऑब्झर्वेशन वाढवा. हम्म. कारण मुलांचा प्रॉब्लेम काय होता, आजकाल मुलांना ऑब्झर्वेशन खूप कमी आहे. एखादी जर गोष्ट विचारली, की "अरे, हे तुला माहिती आहे का? ते असं कुठलं दुकानच नाही आमच्या एरियात." हम्म. मग थांबा, मी सर्च करतो. कारण आजकाल हो. Googleवर सगळं मिळतं. मिळतं. आणि Googleने आपल्याला अजून एक खूप वाईट सवय लावलेली आहे, ज्याच्यामुळे आपली व्होकॅब्युलरी कमी झाली आहे. ती एक ॲड होती, बोलने से सब होता है. हम्म. तर आजकाल मुलं बोलायला लागली आहेत, त्याच्यामुळे हम्म. व्होकॅब्युलरी नाहीच राहिली आहे. स्पेलिंग मिस्टेक वाढल्या आहेत. तर हे कुठेतरी कमी करायला पाहिजे. जेवढा हम्म. उपयोग आहे तेवढा करा. वापर आहे तेवढा करा. एक्सेस जाऊ नका. बरोबर. या सगळ्याचा मला वाटतंय हा इतका मोठा विषय आहे बरं. आणि याच्यावर कितीही पॉडकास्ट झाले किंवा कितीही विषय आपण हे हाताळले, हं. तरी येणारी प्रत्येक पिढी ती जन्मच या सगळ्या बरोबर घेते आहे. बरोबर. तर त्यांना या सगळ्याचं आपण किती सांगणार आणि लांब ठेवण्यासाठी होय. किती उपाय करणार? तर त्यांना स्वतःलाच याच्याशी सामना करावा लागणार आहे. बरोबर आहे. तर येत्या काही काळात मला वाटतंय की हा सगळा सिलॅबसचा भाग म्हणून आपल्याला शाळांच्या होय. अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड करावा लागणार आहे, करावा अशी लागणार आहे. परिस्थिती सुद्धा तेच. येऊ शकते. आणि खरं तर तेच फायद्याचं पण ठरेल बरोबर. असं मला वाटतं. इव्हन काही शाळा एक हम्म. असा कार्यक्रम घेतात, म्हणजे उपक्रम, चांगला हम्म. उपक्रम आहे तो. लावणीला मुलांना घेऊन जातात. हम्म. आमच्या इथे तर बऱ्याच शाळा आहेत ज्या हे करतात. लावणीला घेऊन जातात. नंतर मग तो 1 दिवसाचा त्यांची एक नेचर ट्रिप होते हम्म. थोडक्यात. तर मला असं वाटतं, की तुम्ही लावणीला घेऊन जावा, चांगलं आहे ते. पण मुलांना छोटासा एक प्लॉट द्या, की बा ह्या प्लॉटमध्ये तू ते पीक आहे ते घ्यायचंस. हम्म. त्याच्यामुळे मुलांना कळेल, की मला याच्यात फिजिकली काय करायला काय लागतंय, करावं लागेल? प्रॅक्टिकली काय करायला हम्म. लागतंय. आत्ता मी मुलांना शिकवतो, की बा भात कसा पेरणी होते, हम्म. त्याची लावणी कशी होते, हे सगळं आम्ही थेरॉटिकल सांगतो. पण ते जोपर्यंत प्रॅक्टिकली करत नाही त्याचा उपयोग नाही. नाहीये. पण हे कुठेतरी जर का केलं, म्हणजे आता मी असं नाही म्हणत, की हम्म. शाळांनीच केलं पाहिजे. हम्म. त्यांनाही वर्कलोड आहे. थोडंफार पालकांनी इनिशिएटिव्ह घेतला, बरोबर. की बा टोमॅटोचं झाड लाव, काही करतात. अजून काही कर. काही लोकांना शेतीची आवड असते, तर तू हम्म. ते कर. आजकाल शेतीमध्ये सुद्धा खूप डिमांड आहे. कारण आपल्याला ऑर्गॅनिक काहीच मिळत नाही. आपल्याला सगळं हम्म. केमिकलचंच मिळतंय. हम्म. म्हणून ते जरी मुलांनी केलं ॲज अ करियर ऑप्शन, तर त्यात सुद्धा हम्म. मुलं खूप काही करू शकतात. गेली 14 वर्ष तुम्ही स्वतःचे क्लासेस चालवता. हं. तुम्ही त्याचे संस्थापक आहात आणि इतका तुमचा उल्लेखनीय कामगिरी त्याच्यामध्ये आहे, 100% रिझल्ट लावण्याची 14 वर्षांपासूनची. तर हे सगळे क्लासेस चालवत असताना तुम्ही काय एक फॉर्म्युला वापरता ओके. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि योग्य पद्धतीने मुलांना शेप करता यावं, यासाठी हां. तुमचा काय मंत्र आहे? साधारण म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला पुण्यामध्ये होतो, हं. तर इथे बघितलं मी, की बरीचशी जी मुलं आहेत ती कोकणातनं आलेली आहेत आणि त्यांच्याकडे टॅलेंट आहे. हं. पण मग आम्ही कुठे कमी पडतोय? हं. तर त्याचा थोडासा अभ्यास करायचा प्रयत्न केला. त्यातनं मला असं जाणवलं, की आमच्याकडे घोकमपट्टीवर जास्त भर दिला जातोय. हं. मग ते आपण कुठेतरी चेंज केलं पाहिजे. बरोबर. मग जेव्हा मी क्लासचा पाया ठेवला, तेव्हा क्लासचा पाया ह्या 2 गोष्टींवर ठेवला. एक म्हणजे मला मुलांना कन्सेप्ट द्यायची आहे. हं. मुलांना मला पाठ कर, हे कर, ते कर, हं. हे नाही करायचंय. मुलांना स्वतःची उत्तरं स्वतः जनरेट करता आली पाहिजेत. हं. आम्ही त्यांना जस्ट सपोर्ट करणार, पण हं. मुलांनी स्वतःचं स्वतः जर केलं, तर त्याचा त्यांना पुढे फायदा होणार आहे. करेक्ट. दुसरा आम्ही असा पाया ठेवला, की हा जो काही क्लास आहे,
हा एक नोबेल प्रोफेशन आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ज्ञानदान बरोबर. हे खूप मोठं काम आहे, कार्य आहे. तर त्याकडे मोबदला आपल्याला मिळाला पाहिजे. शेवटी आपल्याला पण आपलं पोट चालवायचंय. पण तो बिझनेस म्हणून नाही बघायचा. मी एक सर्व्हिस म्हणून आपण करायची आणि तेच आम्ही आत्तापर्यंत करत आलोय. आता आम्ही म्हणजे मी असं का म्हणतोय, की मी धरून अजून आम्ही 5 शिक्षक आहोत. हे जे सगळे आमचे शिक्षक आहेत, तर ते सगळे ह्याच पद्धतीने काम करतात. आणि प्रत्येक जण मुलाला जोपर्यंत कन्सेप्ट कळत नाही तोपर्यंत तिथे जातात. नंतर आम्हाला असं कळलं, की मुलांना नॉलेज आहे, सगळं आहे, पण इंडस्ट्रीमध्ये काय होतं हे त्यांना माहित नाही. म्हणून मग आम्ही 10वीच्या मुलांना आम्ही स्किप करतो. कारण साधारण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आम्ही एक इंडस्ट्रियल व्हिजिट घेतो. मग अशा वेळेला 10वीच्या मुलांना स्किप करून बाकीच्या मुलांना आम्ही इंडस्ट्रीज दाखवायला नेतो. कारण अगदी जर का आम्ही 100 मुलांना दाखवलं त्यातलं 1-2 तरी व्यावसायिक होतील. बरोबर. त्याचा पाया सुद्धा त्याला कळला पाहिजे. इंडस्ट्री चालवणं लोकांना काय दिसतं, की अरे हा इंडस्ट्रियलिस्ट एवढे कमवतो. अंबानी, टाटा, बिर्ला एवढे कमवतात, पण कष्ट काय आहेत? रोज टांगती तलवार काय असते? तर आम्ही त्या इंडस्ट्रियलिस्टची आधी कॉन्टॅक्ट करतो. आम्ही काय चांगलं करतो हे नका सांगू. आम्हाला ड्रॉबॅक काय आहे हा सांगा, की जेणेकरून मुलं अजून चांगले शेप अप होतात. आणि अगदी माझे जे कलीग आहेत किंवा किशोर कापडी सर आहेत किंवा अनिकेत गांधी सर आहेत, गौरी पिसे मॅडम आहेत, तेजल मोहिते मॅडम आहेत, अल्मिरा वांगडे मॅडम आहेत. तर हे सगळे एकदम ह्याच धर्तीवरती काम करतात, की बा आम्हाला मुलांना कन्सेप्ट कळायला पाहिजे. प्रत्येकाचं कौशल्य वेगवेगळं आहे आणि प्रत्येकजण स्वतःच्या विषयामध्ये मास्टर आहे. तर ते काय करतात, की आम्ही मुलांना अजून कसं चांगलं देऊ ह्याच्याकडे त्यांचा कल असतो. आणि खरोखर कोकणामध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे. त्याच्यामागचं रिझन असं आहे, की आमच्याकडे मॉल नाहीत. आमच्याकडे KFC नाही, मॅकडोनाल्ड नाही. म्हणून मुलांचा फोकस राहतो आणि मुलांचं येता जाताना त्यांचा निसर्गाशी कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट येतो, की कुठला पक्षी ओरडला म्हणजे आता काय होणार? चतुरवरती उडायला लागले तर काय होणार? पाऊस किती पडणार? ही मुलं सांगू शकतात. कारण ते लहानपणापासून त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट आहे. म्हणून हा आमचा मेन बेस आहे. आणि दुसरं एक मला असं वाटतं, की मुलांचं जे काही कौशल्य आहे, ते मुळात त्याच्याकडे असतंच. म्हणजे एखादं काम करताना आपण जर हरवलो, म्हणजे थोडक्यात कितीही मागणं हाका मारतायत तरी आपलं लक्ष नाहीये, तर ते आपलं करिअर आहे असं निवडावं. बरोबर. कैक मुलं अशी म्हणतात, की आम्हाला मोबाईलवर गेम खेळायला आवडतात तेव्हा आम्ही हरवतो. तर हे तुमचं करिअर नाहीये. हे तुमची आवड आहे. करिअर वेगळं आहे, आवड वेगळं आहे. आणि करिअरचा आपण एकदाच डिसिजन घेऊ शकतो. तर तो जर का आपण योग्य पद्धतीने घेतला, तर पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप व्यवस्थित आपलं आयुष्य जाऊ शकतं. बरोबर. पण खूप छान गोष्ट आहे ही. आपण जे क्लासेस बघतो त्याचं अगदीच कमर्शियलायझेशन झालेलं असतं. प्रत्येक विषयाची ठरलेली फी, तेवढे-तेवढे तास आणि मग ती शिकवणी. पण हे तुम्ही मुलांच्यासाठी इतका दूरदृष्टी ठेवून विचार करताय, हे खरोखरच खूप प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे. तुमच्या या कामाला सुद्धा आमच्या अनेक-अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद. तुमच्या मार्गदर्शनाखाली कोकणातून असं सगळं टॅलेंट महाराष्ट्रभर, देशभर, जगभर पोहोचावं अशी आशा व्यक्त करते. थँक यू. अतिशय महत्त्वाची माहिती आणि खूप सुंदर असं मार्गदर्शन तुम्ही केलं. आपण आजची शिक्षण पद्धती, विद्यार्थी, मोबाईल या विषयावर बोलणार होतो, पण त्याच्याच बरोबरीने आपण काय करिअर ऑप्शन्स सुद्धा अवेलेबल आहेत, या महत्त्वाच्या विषयावर सुद्धा विस्तृत चर्चा केली. मला खात्री आहे, की पालकांना या मार्गदर्शनाचा खूप फायदा होणार आहे आपल्या मुलांचं करिअर ठरवण्यासाठी, त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि अशा छान मार्गदर्शनासाठी आज आपल्याला वेळ दिला यासाठी मी गोडबोले सरांचे खूप खूप आभार मानते. थँक यू. मनापासून धन्यवाद. थँक यू.